नमस्कार. मुलाखतकार. नमस्कार. महाराष्ट्रात जमिनीच्या व्यवहारांबद्दल बोलायचं झालं किंवा त्यावर कर्ज घ्यायचं असेल तर एक कागद खूप महत्त्वाचा असतो, ज्याशिवाय खरं तर पानही हलू शकत नाही. आणि तो कागद म्हणजे 7/12 उतारा. तर आज आपण याच महत्त्वाच्या डॉक्युमेंटबद्दल सोप्या भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महेश सहकारी बँक, पुणेचे जनरल मॅनेजर श्री जाधव श्रीकांत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मुलाखतकार. तर सर, आजच्या आपल्या चर्चेची रूपरेषा अशी असेल. आपण आधी 7/12 म्हणजे काय हे समजून घेऊया. मग त्याचे महत्त्वाचे भाग कोणते आहेत ते पाहू. बँकेच्या नजरेतून याचं महत्त्व काय आहे, कोणत्या चुका टाळायला हव्यात, आणि हो, आजच्या डिजिटल युगात 7/12 कसा बदलला आहे हेही आपण बघणार आहोत. आणि शेवटी एक सोपी चेकलिस्ट पण असेल. सुरुवात करूया? ठीक आहे. मग चला सुरुवात करूया. ठीक आहे सर. मग एकदम बेसिक पासून सुरू करूया. हा 7/12 उतारा म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर 7/12 म्हणजे जमिनीचं ओळखपत्रच आहे. जसं आपलं आधार कार्ड असतं ना, तसंच हा एक सरकारी रेकॉर्ड आहे जो आपल्याला सांगतो की जमिनीचा मालक कोण आहे, जमीन किती मोठी आहे, तिचा प्रकार काय आहे, सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी. म्हणजे तुम्हाला जमिनीवर कोणताही व्यवहार करायचा असेल, कर्ज हवं असेल किंवा सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर हा कागद तुमच्याकडे असलाच पाहिजे. याच्याशिवाय पुढे जाताच येत नाही. अच्छा, म्हणजे हे जमिनीचं ओळखपत्र आहे. मग या ओळखपत्रात नक्की काय काय लिहिलेलं असतं तेही समजून घेऊया. बरोबर. समजा आता माझ्या हातात एक 7/12 आहे, तर तो कसा वाचायचा? त्यातल्या कुठल्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यायला हवं? जाधव श्रीकांतामध्ये ना आपल्याला काही मुख्य गोष्टी पाहायला मिळतात. सगळ्यात वरती जिल्हा तालुक्याचं नाव असतं. मग येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे सर्वेक्षण किंवा गट नंबर. त्यानंतर मालकाचं नाव आणि त्याचा त्या जमिनीत किती वाटा आहे हे स्पष्ट लिहिलेलं असतं. जमिनीचं क्षेत्रफळ किती, ती जिरायत आहे की बागायत, हेही त्यात नमूद केलेलं असतं. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर हक्क किंवा बोजा, म्हणजे त्या जमिनीवर आधीच कुठलं कर्ज आहे की नाही हे आपल्याला ह्याच रकान्यातून कळतं. प्रत्येक रकाना आपल्याला त्या जमिनीची एक वेगळी माहिती देतो. हो, आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यातला सर्वेक्षण क्रमांक हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तुम्ही याला जमिनीचा आधार नंबरच समजा. जसं की सर्वे नंबर 45-2-A हा एक युनिक आयडी आहे जो त्या विशिष्ट जमिनीची ओळख पटवतो. त्यामुळे यात कधीच चूक होता कामा नये. आणि तो जो बोजा किंवा इंग्रजीत एन्कम्ब्रन्स म्हणतात त्याचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. ह्याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे त्या मालमत्तेवर काही कायदेशीर दावा आहे का, म्हणजे ती गहाण वगैरे ठेवलीये का. जर 7/12वर तारण निर्बंध किंवा कुठल्या बँकेचं नाव दिसलं तर समजून जायचं की त्या जमिनीवर आधीपासूनच कर्ज आहे. कोणत्याही बँक ऑफिसरसाठी ही एक धोक्याची घंटा असते. अगदी बरोबर. आणि याच मुद्द्यावरून आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया, म्हणजे बँकेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या माहितीचं महत्त्व काय आहे आणि बँक याचा वापर कसा करते. तर सर, एक बँक ऑफिसर म्हणून जेव्हा तुमच्याकडे कर्जासाठी 7/12 येतो तेव्हा त्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणजे कोणत्या गोष्टी तपासल्याच पाहिजेत. बँकेसाठी जमिनीचं वर्गीकरण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जमीन जिरायत आहे की बागायत. जिरायत म्हणजे जी फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, आणि बागायत म्हणजे जिथे पाण्याची, सिंचनाची सोय असते. साहजिकच बागायत जमिनीची किंमत जास्त असते, त्यातून उत्पन्नही नियमित मिळतं. त्यामुळे कर्ज देताना बँका बागायत जमिनीला जास्त पसंती देतात, कारण त्यात धोका कमी असतो. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया का, म्हणजे प्रक्रिया कशी होते हे कळेल. नक्कीच. समजा संतोष देशमुख नावाच्या एका शेतकऱ्याने 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केलाय. त्यांच्या 7/12वर दिसतंय की त्यांची जमीन जिरायत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती भारमुक्त आहे, म्हणजे त्यावर सध्या कुठलाही बोजा नाही. मग आता बँक पुढे काय करेल, पडताळणी कशी होईल? ही एक ठरलेली प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी ऑफिसर महाभुलेख पोर्टलवर जाऊन ऑनलाईन व्हेरीफाय करेल की 7/12वरची माहिती बरोबर आहे की नाही. मग मालकी हक्काची खात्री करण्यासाठी 8 उतारा सुद्धा तपासला जाईल. यानंतर जमिनीचं व्हॅल्युएशन होईल, म्हणजे तिची किंमत ठरवली जाईल. आणि एकदा का कर्ज मंजूर झालं की बँक स्वतःच्या कर्जाचा बोजा त्या 7/12वर नोंदवण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करते, म्हणजे भविष्यात दुसरं कोणी त्यावर कर्ज घेऊ शकणार नाही. ही प्रक्रिया तर खूपच स्पष्ट आहे, पण यात काही सामान्य चुकाही होत असतील ना, नाही का? त्या कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळता येतील?
हो, नक्कीच. आणि या चुका खूप महागात पडू शकतात. सगळ्यात मोठी चूक म्हणजे जुना सातबारा वापरणं. नियम असा आहे की तो 3 महिन्यांपेक्षा जुना नसावा. दुसरी गोष्ट, सही शिक्का नसलेली किंवा अनव्हेरिफाईड कॉपी कधीच स्वीकारू नये. जर जमिनीत एकापेक्षा जास्त मालक असतील तर कर्ज घेण्यासाठी सगळ्यांची संमती लागते, फक्त एकाची नाही. आणि हो, सातबारावर हे म्हणजे हेक्टर आणि आ म्हणजे आर अशी संक्षिप्त नावं असतात. त्यांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे, नाहीतर जमिनीच्या आकारात खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. बरोबर आहे. पण आता तंत्रज्ञानामुळे या चुका टाळणं सोपं झालंय, असं मी ऐकलंय. डिजिटल सातबाऱ्यामुळे यात काय बदल झालाय? अगदी. आता सरकारच्या महाभूलेख या पोर्टलमुळे सगळं खूप सोपं झालंय. तुम्ही घर बसल्या कधीही डिजिटल सही असलेला सातबारा काढू शकता. तो लगेच मिळतो आणि तो खरा आहे की नाही हे ऑनलाईन व्हेरीफाय पण करता येतं. यामुळे फसवणुकीला मोठा आळा बसला आहे आणि कामात खूप पारदर्शकता आली आहे. वेळेची बचत होते ती वेगळीच. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे सातबारा आणि 8 उतारा यातला फरक. सातबारा हा त्या जमिनीचा त्या वर्षापुरता स्नॅपशॉट आहे. म्हणजे त्यावर सध्या कोणतं पीक आहे, सध्या काही कर्ज आहे का, हे दिसतं. पण 8 उतारा म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती जमिनी आहेत याचा एक एकत्रित आणि कायमस्वरूपी रेकॉर्ड असतो. त्यामुळे कर्ज देताना बँक नेहमी दोन्ही डॉक्युमेंट्स तपासते. मुलाखतकार सर, तुम्ही खूपच सविस्तर आणि सोप्या भाषेत सगळं समजावून सांगितलं. आता आपण या सगळ्या चर्चेचा सार म्हणून एक फायनल चेकलिस्ट तयार करू शकतो का, जी सगळ्यांच्याच कामी येईल? हो, म्हणजे विशेषतः बँक अधिकाऱ्यांसाठी एक सोपी आणि पटकन वापरता येईल अशी चेकलिस्ट काय असेल? नक्कीच. 4 सोपे मुद्दे आहेत, ते नेहमी लक्षात ठेवावेत. 1. बेसिक चेक. डॉक्युमेंट नवीन आहे का? त्यावर शिक्का आहे की तो डिजिटली व्हेरीफाईड आहे? 2. मालकी चेक. अर्जदाराचं नाव आणि सातबाऱ्यावरचं नाव 100% जुळतंय का? 3. टेक्निकल चेक. जमिनीचं क्षेत्रफळ आणि तिचा प्रकार कर्जाच्या उद्देशाशी जुळतोय का? आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं लीगल चेक. जमिनीवर कुठलाही जुना बोझा, कोर्ट केस किंवा सरकारी संपादनाची नोटीस नाहीये ना, याची पक्की खात्री करून घ्या. हे 4 मुद्दे तपासले की तुमचं काम सोपं होतं. क्या बात आहे. खूपच छान चेकलिस्ट दिलीत सर. तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला इतकी मोलाची माहिती दिली. धन्यवाद. जाता जाता मी फक्त एकच गोष्ट सांगेन, सातबाऱ्याला फक्त एक कागद समजू नका. तो त्या जमिनीचा संपूर्ण इतिहास आहे, तिची ओळख आहे आणि तिची सध्याची परिस्थिती काय आहे याचा तो अधिकृत पुरावा आहे. त्यामुळे तो काळजीपूर्वक तपासणं ही फक्त एक कायदेशीर प्रक्रिया नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारी आहे.